जगामध्ये भगवान परमात्मा आहे असं म्हणणं सुद्धा भगवान परमात्म्याच्या ठिकाणी मर्यादा आहे. हृदयामध्ये देव आहे, हृदय मोठं देव छोटा होईल. जगामध्ये भगवान परमात्मा, जग मोठं देव छोटा होईल. व्यापी व्यापक भाव होईल. म्हणून व्यापी व्यापक भावही ज्याच्या ठिकाणी सगळं आणि सर्वस्व तोच आहे त्याला व्यापक म्हणतात. ज्याच्या ठिकाणी कुठलाच भेद नाही त्याला व्यापक म्हणावं. तीन प्रकारचे भेद सांगितले. एक स्वगत भेद आहे, दुसरा सजातीय भेद आहे, तिसरा विजातीय भेद आहे. भगवान परमात्म्याच्या ठिकाणी तिन्ही भेद नाही. स्वगत भेद कशाला म्हणतात? हात पाय कान एकाच देहाचे आहेत पण एक सारखे नाही, त्याला स्वगत भेद म्हणतात. वृक्षाचे फांद्या पानं एकाच वृक्षाचे आहेत पण सारखे नाही, स्वगत भेदाचं उदाहरण. दुसरं सजातीय भेद. वृक्षामध्ये जो भेद आहे त्याला सजातीय भेद म्हणतात. आणि वृक्ष पाषाणमध्ये भेद आहे त्याला विजातीय भेद म्हणतात. परमात्म्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही आणि विजातीय भेद. पण भगवान परमात्मा हा सावयव असताना भगवान परमात्म्याच्या ठिकाणी स्वगत भेद कसा नाही? भगवान परमात्मा सावयव आहे ही गोष्ट खरी आहे, पण त्याने ते घेतलेलं सोंग आहे. धरी गेले सोंग येणे अवघे पांडुरंग. आणि हा सोंग घेणारा सुद्धा भगवान पांडुरंग परमात्माच आहे. सोंग कशाला म्हणतात? मूळ स्वरूप लक्षणामध्ये न बदल होता द्वितीय रूप धारण करणे याला सोंग म्हणतात. नाटकामध्ये एखादा स्त्रीचं पात्र करतो पण मूळ स्वरूप लक्षणामध्ये न बदलता तात्पुरतं घेतलेलं त्यानं सोंग आहे. म्हणून भगवान परमात्म्याने घेतलेलं हे सोंग आहे. मग भगवान परमात्मा निर्गुण निराकार आहे, रंग नाही, रूप नाही, वर्ण छाया, निर्कार निराकार तुमचं रूप आहे. असा भगवान परमात्मा निर्गुण निराकार असल्यामुळे भगवान परमात्म्याच्या ठिकाणी सावयव भेद नाही. ठिकाणी सजातीय भेद कसा नाही? कारण इंद्रदेव, ब्रह्मदेव, कुबेरदेव हे देव असताना सजातीय भेद कसा नाही? हे इंद्रदेव, कुबेरदेव, ब्रह्मदेव जे आहेत ना ते देव नाही, ते देवता आहे, अधिकारी जीव आहे. देवता देव एक अद्वैत ब्रह्म असा एक भगवान परमात्मा आहे. म्हणून एका सच्चिदानंदासारखा दुसरा सच्चिदानंद नसल्यामुळे सजातीय भेद नाही. जगत आहे, जगतास देव आहे, देवाशिवाय हे जगत जे दिसत असते काय आहे? हे जगत जरी दिसत असलं तरी जगत हे भासमान आहे, जग हे असत्य आहे. मग सत्य कशाला म्हणतात? ज्या वस्तूचा तिन्ही काळी अनुभव येतो ती वस्तू सत्य असते. जगताचा अनुभव तिन्ही काळामध्ये येत नाही. भूतकाळात वर्तमान काळामध्ये असत नाही, वर्तमान काळात भविष्य काळामध्ये असत नाही, भविष्य काळात भूत वर्तमान काळामध्ये असत नाही. जशा तीन अवस्था एकमेकाला जाणत नाही. स्वप्न, सुषुप्ती, जागृती. जागृतीतले पदार्थ कधी स्वप्नामध्ये नसतात, स्वप्नातले पदार्थ कधी जागृतीमध्ये नसतात, स्वप्न जागृत पदार्थ कधी सुषुप्तीमध्ये नसतात. सांगण्याचा अर्थ म्हणजे ज्या वस्तूचा तिन्ही काळी अनुभव येतो, प्रत्यय येतो, ती वस्तू सत्य असते. जगताचा अनुभव तिन्ही काळामध्ये येत नसल्यामुळे जगत हे असत्य आहे. न्याय असा आहे, असत्य वस्तू सत्य वस्तूचा विरोध करू शकत नाही. उदाहरण, रज्जू सर्पाकार भासेल एवढं. एक मनुष्य वाटेने चालत असताना संधिकाला आहे, काही प्रकाश आहे, काही अंधार आहे, अंधुक दिसतंय सगळं. प्रवास करत असताना वाटेच्या कडेला एक दोरी पडलेली आहे, जाड दोरी पडलेली आहे आणि नागाच्या आकाराची दोरी पडलेली आहे. त्याला भास होतो ही सर्पच आहे की काय? तो घाबरतो, ओढतो, पळून जातो. वास्तविक पाहता तो सर्प असतो का? काय सत्य काय आहे? दोरी सत्य आहे. जी सत्य वस्तू तिला अधिष्ठान म्हणतात. म्हणून सर्पाला स्वतंत्र असतं. जेवढी दोरीची लांबी, रुंदी, जाडी, उंची आहे तेवढा सर्प भासतो. म्हणून सर्पाचं भासणं दोरीच्या अस्तित्वानं सर्पाचं भासणं आहे. म्हणून सर्पाला स्वतंत्र सत्ता नसते. आणि जी वस्तू भासते त्याला अध्यस्त म्हणतात. म्हणून दोरीच्या अस्तित्वानं सर्पाचं अस्तित्व आहे. सर्पाला स्वतंत्र अस्तित्व नसतं आणि त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही, ते अधिष्ठान